ब्रेक्झिट फक्त एक वोट नव्हता, तो यूकेचा युरोपियन युनियनवरचा ट्रस्ट तुटण्याचा परिणाम होता. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. ब्रेक्झिट म्हणजे युनायटेड किंगडमने युरोपियन युनियनमधून बाहेर पडणं. 2016च्या रेफरंडममध्ये 52% लोकांनी लीव्ह या ऑप्शनला मत दिलं. पण का? पहिलं, सॉव्हरेंटी. यूकेला स्वतःचे लॉज आणि पॉलिसीज पूर्ण कंट्रोलमध्ये हवे होते. दुसरं, इमिग्रेशन. युरोपियन युनियनमुळे फ्री मुवमेंट होता, जो अनेकांना कंट्रोल करायचा होता. तिसरं, युरोपियन युनियन रेग्युलेशन्स. बिझनेस आणि ट्रेडवर त्याचे खूप नियम होते, जे यूकेला रिस्ट्रिक्टिव्ह वाटत होते. चौथा, पैसे. यूके दरवर्षी म्हणजे युरोपियन युनियनला मोठं कॉन्ट्रीब्युशन देत होता आणि तो पैसा देशातच वापरला जावा असं त्यांचं मत होतं, पण ते होत नव्हतं. पाचवं, आयडेंटिटी. लोकांना वाटत होतं की यूकेची वेगळी ओळख डायल्यूट होते. आणि शेवटचं म्हणजे मिसइन्फॉर्मेशन आणि पॉलिटिकल कॅम्पेन ह्याचा मोठा प्रभाव होता. 2020मध्ये यूके बाहेर पडला, पण आजही डिबेट चालू आहे की हा निर्णय फायदेशीर होता की नाही. म्हणजेच ब्रेक्झिट हा फक्त पॉलिटिक्स नाही, तर कंट्रोल, इकॉनॉमी आणि आयडेंटिटीचा मिक्स आहे.